लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। सर्वत्र अनेक लढती या अटीतटीच्या होताना दिसत आहेत। बीड लोकसभा मतदारसंघ हा खरं तर एक वलयांकित अशा प्रकारचा मतदारसंघ। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेते असलेल्या पंकजा मुंडे या स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर जातीय समीकरणावर आधारित ही निवडणूक होणार अशी मोठी चर्चाही बीड जिल्ह्यामध्ये आहे। या परिस्थितीमध्ये या निवडणुकीत काय होणार याची सर्वांनाच खरं तर उत्सुकता लागलेली आहे। पंकजा मुंडे जिंकणार का अनपेक्षितपणे वेगळं काही घडणार अशा प्रकारच्या चर्चांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उधाण आल्याचं आपण बघतो। या निवडणुकीत जातीची गणितं चालणार का, खरंच जात प्रभावी होणार का, जातीवर आधारित मतदान होणार का, अशा अनेक चर्चा होताना दिसतात। ही सीट अवघड आहे, पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे, पंकजा मुंडेंना ही निवडणूक सोपी नाही, अशा प्रकारच्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत। मात्र पंकजा मुंडे यांच्या अनेक बाजू अशा आहेत ज्या जमेच्या आहेत आणि नेमकं पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी जी 10 वेगवेगळी कारणे प्रमुख म्हणून सांगता येतील ती 10 नेमकी कारणं कोणती, पंकजा मुंडेंच्या जमेच्या बाजू कोणत्या ज्या त्यांना त्यांच्या विजयापर्यंत घेऊन जातील, अशी नेमकी कारणं कोणती याचीच आपण आज चर्चा करणार आहोत। तर बघूया पंकजा मुंडेंच्या जमेच्या कोणत्या आहेत बाजू। सगळ्यात पहिली जमेची बाजू म्हणजे पंकजा मुंडेंच्या पाठीशी असलेली लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची पुण्याई। दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्याचं काम आयुष्यभर केलं। सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकारण करताना गोपीनाथ मुंडेंनी सदैव बेरजेचं राजकारण केलेलं आहे। गोपीनाथराव मुंडे यांची कर्मभूमी ही बीड राहिली। बीड जिल्ह्यातूनच त्यांनी आपलं संपूर्ण राजकारण केलं। एक वेळ महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारणही बीड जिल्ह्याच्याच केंद्रस्थानावरून चालायचं, बीड जिल्हा हेच राजकारणाचं प्रमुख केंद्र असावं अशा पद्धतीची परिस्थिती गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्यकाळात आपण बघितलेली आहे। गोपीनाथराव मुंडे यांचा समर्थ वारसा चालविण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून पंकजा मुंडे करत आहेत। पंकजा मुंडे यांच्या कामाची पद्धतही गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखीच आहे। त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली त्या जागेवर बीड जिल्ह्यातील जनता आज पंकजा मुंडेंना बघते। ही एक त्यांची जमेची बाजू आहे। पंकजा मुंडे यांची दुसरी जमेची बाजू म्हणजे पंकजा मुंडे या स्वतः उमेदवार आहेत। भारतीय जनता पक्षाने या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली। जनमानसामध्ये पंकजा मुंडे यांची नेता म्हणून असलेली ओळख, संघर्ष कन्या, रणरागिणी आदी विविध बिरुदावलीने आभूषित असणाऱ्या पंकजा मुंडे यांची सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोच आहे। सर्वसामान्य माणूस यांचं प्रेम आणि सहानुभूती नेहमीच पंकजा मुंडे यांच्या पाठीशी राहते। त्यामुळे पंकजा मुंडे या स्वतः उमेदवार असल्याचा फायदा या निवडणुकीत त्यांना नक्कीच होणार आहे। आणखी महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे सर्वदूर पोहोचलेला चेहरा। पंकजा मुंडे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये आहे। पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्या आहेत। महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, अनेक वेळा संघर्ष यात्रा काढल्या, त्याचबरोबर शिवशक्ती परिक्रमा अशा वेगवेगळ्या माध्यमातून पंकजा मुंडे सातत्याने महाराष्ट्रातील जनतेसमोर जातात। त्यांचा चेहरा हा सर्व परिचित अशा प्रकारचा चेहरा आहे। बीड जिल्ह्याचा विचार करता बीड लोकसभा मतदारसंघ हा सर्व दूर पोहोचलेला अशा प्रकारचा मतदारसंघ आहे। त्यामुळे या सर्व दूर भूभागामध्ये ओळखीचा असलेला चेहरा म्हणजे पंकजा मुंडेंचा आहे। त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण तो चेहरा पोहोचविण्याचं काम हे करण्याची गरजच भारतीय जनता पक्ष महायुतीला नाही, कारण पंकजा मुंडे यांचा सर्व दूर पोहोचलेला चेहरा आहे। सर्वसामान्य माणसापासून ते सर्व स्तरातील माणसापर्यंत पंकजा मुंडे कोण आहेत, पंकजा मुंडेचा चेहरा काय, पंकजा मुंडेचं काम काय, पंकजा मुंडेंचे गुणवैशिष्ट्ये काय याची सर्व लोकांनाच या ठिकाणी ओळख आहे। त्यामुळे उमेदवाराचा परिचय, उमेदवाराने केलेले कामे पोहोचवणे
आधी ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीसाठीचा जो वेळ आहे तो वेळ वाचणार आहे, कारण सर्वसामान्यांपर्यंत पंकजा मुंडे हा चेहरा पोहोचलेला आहे. उमेदवाराचा सर्वदूर पोहोचलेला चेहरा ही एक पंकजा मुंडेंच्या विजयासाठी जमेची बाजूच म्हणावी लागेल. आणखी जमेची बाजू सांगायची झाली तर जिल्ह्यातील माधव पॅटर्न आणि सोशल इंजिनिअरिंग हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा विषय ठरणार आहे. पंकजा मुंडे यांचं 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन सर्वसमावेशक राजकारण ही आजपर्यंतची वाटचाल राहिली आहे. त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना आणि राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना आपण कधीही भेदभाव केला नाही. कुठल्या जाती धर्म मत याचा कधीही विचार न करता आपण राजकीय हेतू लक्षात न घेता जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देत प्रत्येक माणसापर्यंत विकासाची धारा पोहोचावी यासाठी प्रयत्न केला असे सांगतात. बीड जिल्ह्यातील माधव पॅटर्नचा विचार करता माळी, धनगर, वंजारी आदी समाज घटक हे खंबीरपणानं पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे आहेत. त्याचबरोबर अन्य हिंदुत्ववादी मतं असतील किंवा भाजपाला मानणारी मते असतील हेही पंकजा मुंडेंची साथ कधीच सोडणार नाहीत, हेही वास्तव आहे. त्यामुळे माधव पॅटर्न आणि बीड जिल्ह्यातील सोशल इंजिनिअरिंग यामधूनही पंकजा मुंडे यांचीच जमेची बाजू असल्याचे आपल्याला दिसते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये असलेला प्रभाव. बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव दिसतो. त्यांचं नेटवर्क दिसतं. त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यांचे निकटचे सहकारीही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे जागोजागी त्यांच्या पाठीशी साथ देणारे खंबीर कार्यकर्ते त्यांनी निर्माण करून ठेवलेले आहेत. त्यांच्याशी अनेक लोक जोडले गेलेले आहेत. त्यामुळे सर्व विधानसभा मतदारसंघातील त्यांचा प्रभाव ही त्यांच्या विजयासाठीची महत्त्वाची जमेची बाजू असणार आहे. मोदी गॅरंटी हा मुद्दाही या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे वाटचाल करत आहे आणि देशाला विश्वगुरू बनविण्याच्या दृष्टीने, महासत्ता बनविण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल असणार आहे अशा पद्धतीची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत. आणि तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे ही मोदी गॅरंटी ही सुद्धा पंकजा मुंडेंच्या जमेची बाजूच राहणार आहे. जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची मोड बांधण्यात पंकजा मुंडे यशस्वी झाल्यात ही एक त्यांच्या विजयाची खात्री देणारी गोष्ट आहे. बीड जिल्ह्यामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सर्वच नेते, लोकप्रतिनिधी, आमदार, माजी आमदार असे अनेक नेत्यांची मांदियाळी पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभी असल्याची दिसते. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रस्थ असलेले बडे नेते, जिल्ह्यातील प्रमुख नेते हे जवळपास सर्वजण पंकजा मुंडे यांचंच काम करताना दिसत आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील या सर्व नेत्यांची मोड बांधण्यामध्ये पंकजा मुंडे यशस्वी झाल्या. जिल्ह्यातील सर्व नेत्यांचा समन्वय आणि त्यांची मोड बांधण्यामध्ये पंकजा मुंडेंना आतापर्यंत यश आलं आहे. त्यामुळं ही एकत्रित अशा प्रकारची जी बांधणी आहे त्या बांधणीचा नक्कीच निवडणुकीवर चांगला परिणाम होण्याची शक्यता असून पंकजा मुंडेंसाठी ही जमेची बाजू म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील निवडणूक ही मराठा विरुद्ध ओबीसी या पद्धतीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे चित्र बीड जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असं हे मतदान होईल अशा प्रकारची जी शक्यता वर्तवण्यात येत होती ती आता काहीशी पुसटशी होताना दिसत आहे. त्यामुळं ही सुद्धा पंकजा मुंडेंसाठी जमेची बाजू ठरणार आहे. तगडी प्रचार यंत्रणा हा महत्त्वाचा मुद्दा पंकजा मुंडेंच्या बाबतीमध्ये म्हणावा लागेल. पंकजा मुंडे यांची बूथ रचना, बूथपर्यंत कार्यकर्ता, माणसापर्यंत कार्यकर्ता अशा पद्धतीची प्रचार यंत्रणा आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे मनुष्यबळही भरपूर आहे. अनेक नेते, कार्यकर्त्यांचं जाळं. त्याचबरोबर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी सोबत आल्याने भाऊ धनंजय मुंडे यांच्यामुळेही पंकजा मुंडे यांची बेरीज ही वाढलेली आपल्याला दिसते. त्यामुळं अशा अनेक यंत्रणा एकत्रितपणानं पंकजा मुंडेंसाठी काम करताना दिसत आहेत. त्यामुळे ही तगडी प्रचार यंत्रणाही त्यांच्या कामाला येणार आहे आणि ही सुद्धा त्यांच्या जमेची बाजू असणार आहे. अशी काही प्रमुख कारणे आहेत जी पंकजा मुंडेंना
विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतील आणि या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा विजय या सर्व मुद्द्यांचा विचार करता निश्चित असल्याचेच आपल्याला दिसून येईल। आपल्याला या बाबतीत काय वाटतं ते नक्की कॉमेंट करून कळवा। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट करून कळवा। आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।